अयो मागड हे काय चक्कू ताज चक्कू आहे ते सांग म्हणलं तर मम्मी लाजते लगेच मामीला सांग म्हणलं मामी पण लाजते तर गाईस तिकडून पवनावरून आलं नाही तोपर्यंत मला आता डायरेक्ट घरी जायचं आहे म्हणजे आपल्या मामाच्या तिकडं थोडं डॉक्युमेंटचं काम आहे तर आत्ता लगेच एवढा प्रवास झाला प्रवास तर लई झाला आहे काय सांगायचं तुम्हाला तर दाजी मला कासारवाडी रेल्वे स्टेशनला सोडायला लागलं तिथनं मग लोकलनी तिथनं डायरेक्ट एक्सप्रेस The next day. पप्पा काय करताय काय काढतोय लय जात शिरलंय झाडात फोटो काढतोय फोटो नाही आजोबा काय करते तू चिकू काढते तू ह्या साईडला ये हो काढ तिथलं काढ इकडे मामा पण काढते चिक्कू लगा लय द हा किती आत गेला पप्पा ते निघत असते काय ते काय बाहेर करून दिसते लय आत शिरा लागते वरच राहिलं ते किती पातेला बरोबर काढले तर बाबा तिकडं लय बी कसलं कच्चं तोड नको नाही तिकडं पिकले सकाळ सकाळ डायरेक्ट इकडे चक्कू काढायला कुठे जा हो थोडं द्या हे काय चक्कू ताज चक्कू आहे ते झाडाचा आत्ताच तोडले हा झाडाला पिकलेलं बाहेर लागतात हे जे आपण बाजारात आणतो इकडं हा ते इतर मध्ये बुडवून पिकलेलं असतं हा जे बाजारामध्ये भेटतात ना चक्कू ती औषधात बुडवून असलेलं पिकवलेलं मध्ये बुडवलेलं इत्रेलमध्ये बुडवलेलं असतं हे डायरेक्ट झाडाला पिकलेलं चक्कू आहे त्यामुळे एकदम गोड लागते चक्कू खाल्ला तो हाय हा हाय का तुम्ही पण आला काढायला एकदम माणसं लय झाली 4 माणसं झाली आता मला धरून हाय मम्मी गावाकडे असलेला एकच फायदा आहे तुम्हाला गेलो दाखवली द्राक्षे आता चक्कू कढीपत्ता काय म्हणाल ते सगळं वांगी आहे ती काय म्हणाल ते हो का किती ती पातेलं भरून काढली ती मामाने हो इथं तुला नाही व्हिडिओ नेट का माय काय काढलं की ह्याला व्हिडिओ काढायचं म्हणतोय पण व्हिडिओ ह्याला नाही तर काढायला गडी एवढा उशीर आंघोळ करतो आता दाखवतो हँडसम बॉय ठीक आहे एवढ्या उशीर आंघोळ असते वय पप्पा येऊन बाय काय लागा एवढा उशीर आंघोळ कसं व्हायचं तू काय केलं आंघोळ केलं गप्पा रोशा नाही केले नाही पिवडे कुठे आपले पिवडीला दाखव पिवडे कुठे थांबा तुम्हाला पिवडे दाखवतो म्हणून मार मोठे मार ए पिवडे मार दादाला मार हो विनोद भाऊजी चला की जायचं नाही काय आंघोळ करून बसलाय आपल्याला जायचं आहे अजून आम्हाला जरा जायचं आहे बाहेर मम्मीचा आता कार्यक्रम होत होईल डायरेक्ट येऊन तिथं जरा सोपा थोडाही झालाय नट लूज झाला बसली तर डायरेक्ट खालीच गेली पडायला पाहिजे ती खाली काय झालं होय आणि गेलंच तर अचानक खाली हे आता आम्ही चालली गावाकडे तिच्या मग ती आवरावरी करायला लागली पिशवी भरली सगळी झाली जाईन आता नाश्ता करून काय पोहे तर हा पिल्याला द्या की मामी आता काढतो पिल्याला दिलं नाही पोहे पिल्या बस इथं माहिती कॅटरीना कॅप हा आमची गरिबांची कॅटरीना कॅप मम्मी काय तुझ्यापेक्षा भारी दिसते वाटते तुम्हाला काय काय बघा ही आई आणि ही जी मुलगी वाटते का काय काय म्हणते होय
हा तूच बघील नाही तर आम्ही काय बघणार. कुठे गेलतो त्याचे तू आले की तुझं कपट चढाले. हिला म्हणलं तुला एक शिवून आणते आता ना परत नाशिकाला चकुली शिकायला लागली म्हणून तिच्याकडून मामीचा एक घ्यायला लागले. तुझ्या माझं मास्टर माइंड आहे बरं ना. हा. मग आता हे आहे का चांगलं. लगा नीट बसा येतं का तुला लांब बसले मागच्या कडं बाहेर उलट आहे. अबे काय म्हणला तू चल गे आपलं काय जायचंय जाऊ जाऊ लवकर जाऊन या. जायचंय का तुम्ही मला मग चिमून ठेवले का नाही बघा हे मम्मी मला दोघांच्या मध्ये ठेवली चिवली पाठवा पाहायला पण डायरेक्ट टाकीवर बसवला तेव्हा टाकीवर तिघे चाललोय करपाळ्याला 100 किती किलोमीटर आहे ना 70 किलोमीटर आहे 70. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. काय पप्पा काय चालू आहे मग काय नाही बसले. पिवडे काय करते हा चल माझ्याकडे चल 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 आपण फोटो काढू चल ना ऐ पिवडे मशे चिंच धर चिंच धर चिंच धर देव थांब फोडून देतो थांब ना काय खोकला येतोय नको का बस. येत नाही ते कोणाकडे पप्पा जा आजोबाकडे जा चल आजोबाकडे सोड तू चल ना अरे मशे इकडे चिंच काढायचं चालू आहे ताईला लय चिंच आवडते बाबा घेऊन जाऊ का का भाजीत टाकायला भाजीत बिजीत टाकत नाही तुला खायला नुसतं खायला लय आवडते त्या दुखणं येतं ते नागरी पडली. चल आपण चिंच काढू चिंच येत नाही माझ्याकडे चल ना पे चिंच काढू आपाकडे जाऊ चल आपाकडे जाऊ येत नाही माझ्याकडे अयो माकड वानर वानर गेला तस काय असतंय मामे मग वानर आल्यावर वानर आल्यावर दुष्काळ हे काय आता आत्ता उतरलाय हे काय ह्या पत्र्यावरून असं वरण असं पडलाय खाली हे मामांचं घर आहे असं तर मामांना पिल्या गेले ती मटण आणायला तर मी अजून आंघोळ नाही केली तोंडात पाय चहाच पिले हो तुमचं झाला चहा पाणी पप्पा सगळ्यांच्या आधी चहा पाणी करून बसले इकडं चिंचा पाडायला चालू द्या वरती मामा आले तर ती चिंच पाडते एवढ्या चिंच पडल्या खाली इकडं लई भाऊचं आगमन हो कुठे गेलता नाही बॅग कॅरेट वांगी वांगी काय गेलता कशाला लोका पैसे बिशे आणलेले दिसते बाबा आता नको नको दाखवू नको नको 2 कॅरेट विकून आलाय किती आलते किती आपल्याकडे असलं काय नसतं होय मम्मी डायरेक्ट द्राक्षे गहूच करायचा नवीन असल्या कणगीत ठेवायचा आणि जुना खायचा ती नवीन जुना होतो त्यातच ठेवायचा बघू त्यात पण गहूच आहे का लोक असलं काय काढा ठेवली ते त्या ही होत नाही ते काय किड होत नाही ही टेक्निक फक्त शेतकऱ्यांनाच माहित कारण की ह्यात काय म्हणते त्याला लिंबाच्या काड्या ठेवल्या त्या म्हणजे किड ही होत नाही त्या गव्हात नाहीतर बाकी शहरातली लोक पावडर मिक्स करते मम्मी कळत आहे तुला गहू असं बघून बघू दाखव हे आपलं आपल्या शेतात बनलेलं गहू आहे मामांच्या आपलं घेऊ का विकायचं का ठोतू तसा विकायचं होय पप्पा काय म्हणते बघा विकायचं म्हणते 30-35 रुपये असं. अरे वानर आलाय गेला हे काय इथनं पडला याच्यावर घरावरनं पत्रा उडी मारली पत्रावर डायरेक्ट तिकडे गेला
सतू मामाला कॉन्ट्रॅक्ट देते आता सतू मामाला कॉन्ट्रॅक्ट दे ज्यांना कोणाला कुत्रे पाहिला असं ते घेऊन जावं ना. इकडे जनावरांचा एकदम मस्तपैकी नाश्ता चालू आहे. कुठं चाललंय तुम्ही? आम्ही पण बोलत नाही त्या या दोघी चालले त्यांना पिवडी तिघी जण चालले त्या इटायचे तिकडे. मम्मीला सांग म्हणलं तर मम्मीला असते लगेच. मामीला सांग म्हणलं मामी पण असते त्या. ए पिल्या कुठे गेलता? हो का काय आज खरं नाही बाबा. धराव का काय नसतं लिहिलं असतं तुम्ही. गेला की आता फोटो नाही काढला पण फोटो काढताना काढायचं तर पळून गेला डायरेक्ट. तू कुठे गेलता मग? लोक कोपडून बिपडे लय भारी घातले. तू चिंच खाऊ नको खोकला लागल. अयो हा गोरा खोकला लागेल तुला. टकल्या जात नाही शाळेला शाळेला जात नाही नको बास एवढी तर लय झाली चीज. मी आणि बाया चाललो आता पिल्ल्याला शाळेला सोडायला गावात. आणि वैरण पण आणायची होती. कुत्र्यांना हाणत 2 कुत्रे आलती. ती मगाची नव्हते 2. त्यांना हाणत रस्त्यापर्यंत आणले. आता गेली पळून. पुढे गेली आली का नाही ते काय माहिती. आली बापलेख काय लागा कुत्र्यांना हाणत पाक ही झालं. पिल्या गेली तिकडे खाली लावले. ते पेपर चालू आहे. पेपर कधी आहे तुझं? 2-4 महिन्यात. आता बिट्ट घेऊन वैरण काढायला कॅडबरी खायला लागला तू. With the ocean as my guide, top down. काय करायचं आता? काढायचं आहे खाली. मिस्त्री बसलं बाबा खाली आता बिगर बोर्डाची. काय स्वयंपाक करते काय? भाकरी चालू आहे. तू पण तिथे बसायचं असतंय. नाही थोडं हे झालं तर टेस्टी बनतं जेवण रे. मग काय चालू दे तुमच्या भाकरी. ट्रॅक्टर घेऊन आलो तो वैरण गेला हे रानात. तर आम्हाला येते तर तिथं जाळीत आहे ना एक पाखरू अडकलेलं दिसले. तर जिथं काय मेले काय म्हणणं बघतो आम्ही. बाया कसं आहे रे? अयो 2 आहे तिकडं मेलं हो का. इथं एक पाखरू अडकले आणि हो का इथं एक पाखरू अडकले. इकडे बघा एवढा टेलर भरला आता म्हणजे पूर्ण भरतच आलाय. इथनं तिथपर्यंत तोडायला चालू केलं तर बाया पूर्णच भरलाय या एकदम काटोकाट. एवढा आता 2 दिवस जाईन की 2 दिवस. आता एवढा एक प्लेन एवढा भरला टेलर तर 2 दिवस जाते. काय विषय नाही. 2 दिवस आता इकडे यायचंच नाही. आज काय नाही मी आपलं निवांत असतो. ट्रॅक्टरवर बसलो इथं वर. झालं आता एवढं भरलं घरी जायचं. बिचारे नका हिथनं तोडायला चालू केलं. एवढं तोडलंय उन्हाचं. ऊन तर काय लेकडं काय. तुम्हाला काय घरी बसून कळते बाबा. इथं शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांना होय. उन्हातानाच एवढं असं तोडावं लागतं. सगळं कामं करावं लागते. बाया मामांचं आणि पप्पांच्याकडे इन्कम चालू केलं. घरच्या घरी स्किल पाहिजे हो. अरे किती दिलं झालं होतं. ह्योकी तर होतं. आता तंग ते वाटतंय आता. त्याला खाल्लं का नाही असं स्प्रिंग अडकवती ती काय हा खालच्या बाजून ना. हे बरोबर नाही सूत्र त्यामुळे त्या स्प्रिंग आवडल्या का स्प्रिंग टाकल्यावर ह्याच्यावर जास्त ताण येत नाही. ह्याच्या हा ही लय कमी आहे. नाव चांगलं नाही. अहो मला हे वळायचं सुद्धा नाही ती पाहिजे. मध्ये पण आता ही पडलंय म्हणून करायची. हा, हे मध्ये आहे की? लाईट गेली काय मामी? लाईट गेली आता. मग लाईट काही येत नाही लवकर. आता किती असते ती? काम चालू आहे लाईटचं. बुधवार सगळीकडे जाते काय? नाही जात नाही. लाईटचं काम नाही. बुधवारचं नाही आमच्याकडे.